तुम्हाला पाहायला मिळेल जयेश चार षटकाची मॅच दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा मॅचला करूया सुरुवात सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आणि तुम्ही बघू शकता अभिला बॅट्समन साठी नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे सुरेश पवार केतन दुगड सुधाशेठ गंगावणे या तीन साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी दिले जातील 2500 रुपयांचा कॅश प्राइज चौकार हॅट्रिक साठी दिले जाईल 1100 रुपयांचा कॅश प्राइज स्ट्रायकिंग एंडवर जयेश गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुम्ही बघू शकता पहिला बॉल फटका जबरदस्त लॉब केला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडली जाईल फलंदाज बाद डीजे विकेट पाहायला मिळाले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता नीतू माळी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये जरूर तुम्ही पाहू शकाल पहिला बॉल या ठिकाणी विकेट 12 प्लेयरचे कपडे नाही आहेत ड्रेस कोड नाही आहेत अगोदर पण नव्हता आला आयोजकांचा निर्णय काल पण दिले पॅनल्टी रात्री पण दिले यस 12वा खेळाडू या ठिकाणी नाही आहे ड्रेस कोड मध्ये त्यासाठी 2 रनाची पॅनल्टी दिले याकडे लक्ष असू द्या तळपे वडवली टीम सागरन टीम चला मॅचला करूया सुरुवात 4 षटकाची मॅच आहे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकता अभि आणि त्याच्या साथीला नीतू माळी एक मोठं नाव स्ट्रायकिंग एंडवर नीतू माळी हो यावेळेस टॅप केलाय फक्त दिशा दिले सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाहीये जबरदस्त दोन्ही संघ पाहायला मिळतील तलपे वडवली आणि त्याला फाईट करते अंडर 25 अर्थात कडावची टीम या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल यात शंका नाहीये नीतू नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला अभि देवगरे एक मोठं नाव क्रिकेट पटलावर ज्यांनी भरपूर सामने देखील भरपूर वेळा जिंकून दिलेत शिवशक्ती कडाव टीम साठी परंतु सध्या तुम्ही अंडर 25 मध्ये ऍक्शन मध्ये बघू शकतात
एक चांगला हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बघा विश्वजित म्हात्रेची आठवण करून देणारा यावेळेस फटका खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु इथे निश्चित डॉट बॉल आलाय. सॉरी वाईट चेंडू जरूर आपण या ठिकाणी बघितलंय. एक धाव स्कोर बोर्डवर घेतली जाईल आणि एक धावेने इथे धावा बघतोय स्कोर बोर्डवर 2. चांगली फाईट पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण दोन्ही टीम जवळच्या आहेत जरूर, परंतु सध्या एकमेकांच्या विरोधात खेळायचंय. कशा प्रकारे बॅटिंग देखील केली जाईल. गोलंदाज आपण बघतोय फुलटॉच बॉल ऑन साइडला नाही, त्या ठिकाणी शॉट मिड ऑफला जरूर गल्ली पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तिथे घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे एक सिंगलने धाव फलक तुम्ही बघू शकता 3 या धाव संख्येवर. बघा गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही प्रेमला बघू शकता. प्रेमला जरूर बघू शकता. 38 सर्कलचं षटक आहे आणि षटकामध्ये धाव येणे अपेक्षित आहे. नीतू माळी बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा हो बॅटच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. बॉल चाललाय घरंगळत 2 टप्प्या अखेर चेंडू सीमा पार 4 धावा. जबरदस्त मॅच जी मात्र या ठिकाणी एन्जॉय करतोय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आज या क्रीडा नगरीवर मात्र पाहायला मिळते. बघा नीतू माळे स्ट्रायकिंग एंडवर जरूर आहे, त्याचा देखील एक फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज असताना देखील सामना जिंकून दिला होता शिवशक्ती कडाव टीमला बदलापूर या ठिकाणी, परंतु सध्या स्वतःच्या संघासाठी खेळायचं, नावासाठी खेळायचंय. स्विच हिटचा लाजवाब स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नीतू माळी ऑन फायर 4 धावा चौका. स्विच हिटचा फटका आपण पाहिला आणि तदनंतर तुम्ही बघू शकता यावेळेस चौकार आला. चौकाराच्या मदतीने जबरदस्त धावसंख्या पाहतोय. ऑन साइडला वॉटर स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय ऑन साइडला दर्जेदार षटकार. संख्येवर बघा जयेश बाद झाला, तिथून असं वाटलं होतं की वातावरण थोडं शांत होईल की काय, परंतु प्रेमच्या विरोधात नीतू माळीची बॅटिंग कमालीची राहिले आणि या पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आपण बघतोय. सेकंड गोलंदाज तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये गणेश गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज अभि देवगरे. नक्कीच जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, कारण तलपे वडवली देखील एक चांगला संघ आहे, त्याच्या विरोधात देखील बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉच त्याला फ्लिप केलाय, शॉट मिड ऑफला जरूर चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकतर बनले, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळालं. आणि यावेळेस जर पाहिलं ना तर गोलंदाज गणेशला तुम्ही बघू शकता यावेळेस स्ट्राईकवर आणलं जात आहे नीतूला. सध्या तरी नीतू फुल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यावेळेस देखील त्या धावा देखील बनल्या जातील. येस वाईड बॉल. येस दोन बॅटरने जर बॅक टू बॅक 2 चौकार मारले तर 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पप्पू दादा देशमुख आशाने, अशोमेक पाली,
पप्पू दादांकडून दिले जातील 100 रुपयांचा कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 चौकारसाठी यावेळेस बॉल हवेत आहे. उंची जास्त, लांबी देखील जास्त आहे. बॉल चाललाय हवाई सपर, चेंडू सीमा पार. 1 बाउन्स, 4 रन चौकार. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग देखील आपण या ठिकाणी बघतोय आणि इथे एक चौकार जरूर आलाय. बघा मागच्या बाजूला विजांचा कडकडाट देखील चालू आहे. म्हणजेच 19 तारीख देखील आपल्याला दिले. 19 तारखेला नक्कीच पावसाचा सावट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ही या स्पर्धेची अंतिम रात्र आहे. या अंतिम रात्रीमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नीतू माळी पुढे एकदा बॅटिंग स्टान्सवर तुम्ही बघू शकता. हो यावेळेस मात्र समोरच्या दिशेने व्ही शेप मधून फटका चांगला होता. एक बनले दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि इथे एकच धाव घेतली जाईल. एक या धाबेने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलाय तब्बल 24 आकड्यावर आपण बघतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये गणेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय. नीतू आणि त्याच्या समवेत तुम्ही पाहू शकाल अभिला चांगला खेळाडू आहे. हो यावेळेस मात्र लॉप केलाय. वॉटर स्ट्रोक बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय अभिच्या बॅट मधून. करारा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटका. थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध जो मात्र जरूर आपण बघतोय. तळपे वडवली त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना कडाव अंडर 25 ला तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग. अमोल मसने आणि रवी मसने यांच्या माध्यमातून अजून एक षटकार मारला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल अभिसाठी. हे पारितोषिकीचं खैरात जरूर आपण या ठिकाणी बघतोय. ऑन साइडला बाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे आणि इथे पाहिलं ना तर जे ड्रॉप झाले एक बनले दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धाबा मात्र सहजगत्या प्राप्त केलेत. जबरदस्त बॅटिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. गडेच्या विरोधात प्रहार करण्यास सुरुवात केली अभिने आणि इथे पाहिलं ना तर चांगली मॅच जी मात्र पाहायला मिळेल. बघा हवेचा देखील वेग वाढलाय. जशी जशी हवेचा वेग वाढेल तसं तसे धावा बनल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. परंतु दोन्ही टीमचे संघर्ष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार या ओव्हर मधील शेवटचा बॉल. ओहो जबरदस्त हाताळला. वेग जबरदस्त होता या बॉलवर आणि ते दुसरा षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवर. 32 धावा आपण जरूर बघतोय. चांगली बॅटिंग करत असताना टीम कडाव अंडर 25 ला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. दुसऱ्या साईडला तळपे वडवली खेळत असताना एक चांगली मॅच जी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाच्या चारी बाजूला बघा प्रेक्षकांची अलोट गर्दी या ठिकाणी आपण जरूर बघतोय. दोन षटकार तिसरा षटक बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदिनाथ निनाथला तुम्ही बघू शकता. पहिला बॉल हो यावेळेस मात्र फ्लिप केलाय. त्या ठिकाणी शॉट मिड ऑफ मध्ये जरूर क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. या 2 फलंदाजासाठी खरं तर पारितोषिक लावलं जात आहे. सूरज पवार, केतन दुगाडे, सुधाशेठ गंगावणे या 3 साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 2,500 रुपये 1100 रुपये दिले जातील आणि चौकार हॅट्रिक साठी देखील 1100 रुपये दिले जातील. षटकार हॅट्रिक साठी 2,500 रुपये दिले जातील. ही ओळख आहे या 3 साहेबांची. सूरज पवार, केतन दुगाडे आणि सुधाशेठ गंगावणे केतन दुगड यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाईल. फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय, घेतली जाईल. एक सिंगल धाव शांतमध्ये चालू असलेला सामना आपण या ठिकाणी जरूर बघतोय.
हवेचा वेग देखील जरूर वाढला. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये आले एक धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी जरूर आपण बघतोय. इथे 2 आल्या धाव फलक आपण बघतोय 35 या आकड्यावर. फुलटॉच बॉल होता यावेळी स्लो फुलटॉच जरूर प्रयत्न भरपूर चांगले होते परंतु इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये जणू काय फेकी होते गोलंदाजाचा लक्ष नाहीये आणि इथे मी तर म्हणेन एक डॉट बॉलची संगता जरूर बघतोय. निनांश गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय निनांतला. पप्पू दादा देशमुख अशोमेक पाली यांच्याकडून 2 षटकाराचं 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पप्पू दादांचं खरं तर हे प्रेम सातत्याने आम्हाला पाहायला मिळतंय. या दोन्ही बॅटरवर असलेलं हे प्रेम सातत्याने पाहायला मिळतोय. 200 रुपयांचं कॅश प्राइज बॅक टू बॅक 200 वरून 500 वर येतील परंतु मॅच गरमागरम व्हायला पाहिजे. हरकत नाही करूया ते देखील गरमागरम. 2 बोल्डला 200 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. बघा 200 कदाचित आकडा वाढू शकतो. यावेळी स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता ते घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. बघा चांगली गोलंदाजी आपण बघतोय निनांत या गोलंदाजाची सातत्याने खेळत असताना तळपे वडवली टीम कडून चांगलं नेतृत्व करत असताना गोलंदाज तुम्ही निनांतला देखील बघू शकता. जबरदस्त सध्या तरी आपण बघतोय विजांचा कडकडाट चालू आहे आणि शांततेत क्रिकेटचे सामने देखील आपण या ठिकाणी बघतोय. एक चांगले मॅच श्री दीपक दादा इलम आयोजित जय देव्वा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषकामध्ये वडा स्ट्रोक नीतू माळी एक मोठं नाव त्याच्या बाट मधून आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाघाची दाढ फोडला पाड चेंडू सीमा पार षटकार. आता किरी जुना झालाय बरोबर हरकत नाहीये. चांगलं मॅच या ठिकाणी आपण बघतोय. शेवटच्या बॉलवर या ठिकाणी षटकार जरूर आलाय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावर. बघा पारितोषिक तर भरपूर लावलंय परंतु ते मिळवण्याचं काम देखील या ठिकाणी केलं जात नाहीये. इथे मी तर म्हणेन सूरज पवार केतन दुगड सुधास शेठ गंगावणे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकारास 1100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर पप्पू दादा देशमुख यांच्याकडून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 षटकारास हे पारितोषिक खरं तर मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. 46 धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या आकड्यावर. जरूर चांगलं मॅच या ठिकाणी आपण बघतोच. प्रथमतः बॅटिंग करत असताना चला पंच जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. आपण देखील ताकीद द्या समोरच्या टीमला कारण आजचा फायनल दिवस अंतिम रात्र देखील आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज संकेतला तुम्ही बघू शकता. बघा संकेत देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला बॉल केतन गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर लॉप केलाय. वडा स्ट्रोक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑन साइडला अभि देवघरेचा हा दणका बॉल चाललाय सीमा पार षटकार. पाहायला मिळते फुल टॉच आणि यावेळेस मात्र फटका थोडासा फसला होता. मी तर म्हणेन फसलिप मध्ये जरूर पंचांनी रेफर केलाय आणि इथे नो बॉलची सांगता म्हणजेच व्हीमारचा चेंडू पाहायला मिळाले. थर्ड अंपायर कडे हा निर्णय रेफर केलाय जरूर आणि इथे आम्ही चेक करूया. जसा चेक केला जाईल तोपर्यंत तो वेट अँड वॉच.
येस, नो बॉल म्हणजेच येणारा बॉल असेल फ्री हिट. नो प्लस पंच एक धाव घेतली का? हो, ओके, धन्यवाद. नो प्लस वन दोन धावा घेतल्या जातील. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तुम्ही बघू शकता. नीतू माळी पुणे एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर जरूर पाहतात. यावेळेस मात्र संख्येच्या विरोधात आक्रमण चालू आहे. सध्या तरी फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी. बॉल त्या ठिकाणी अडवला गेलाय. त्यानंतर घेतली जाईल 2 धावा. इथे तिसरीचा प्रयत्न, फेकी चुकीची, बॅकअप नाहीये आणि इथे 3 धावा सहजगत्या प्राप्त झाल्यात. बघा, कदाचित धाव झाली, कदाचित झेल पकडली असती, परंतु वाऱ्याचा वेग आहे ना, त्यांनी मित्र म्हणेन चुकी केली असेल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी जरूर आपण बघतोय थोडासा अडथळा मैदानाच्या आतमध्ये. बघा, रात्रीचा खेळ जरूर आपण बघतोय, त्यात देखील अडथळा जरूर आपण बघतोय. विजांचा कडकडाट चालू आहे, अगदी वाऱ्याचा वेग देखील चालू आहे. परंतु काय घडणार या मॅच मध्ये, पावसाची हजेरी येईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चांगली फायटिंग टोटल आपण स्कोर बोर्डवर बघतोय. चांगली धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 58, 58 धावा जरूर या ठिकाणी बघतोय. शेवटची मॅच आहे. हो, यावेळेस मात्र उंची जास्त आहे, लांबी देखील कमी आहे, परंतु घडणार काय या मॅच मध्ये? हो, झेल ड्रॉप जरूर झाले आणि इथे आम्ही तर म्हणेन 2 धावा जो मात्र सहजगत्या प्राप्त झालेत. बघा, क्षेत्ररक्षकाने केलेली जबरदस्त प्रयत्न ते देखील या ठिकाणी आपण बघतोय. जरूर चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल खरं तर फटका देखील फसला होता, परंतु हो, जबरदस्त स्ट्रोक. इथे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला गेलाय आणि इथे फेकी होईपर्यंत 1 धाव घेतली जाईल. बघा, शांततेचा खेळ चालू आहे. जरूर मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी जी मात्र या ठिकाणी आपण बघतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या साईडला सागरची देखील बॅटिंग पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे, कारण जणू काही तळपी वडवली देखील चांगला संघ. इथे फटका फसलाय आणि इथे झेल तिसऱ्या अटमला ते झेल प्राप्त केले. फलंदाज बाद नीतू माळी, बॅक टू द पवेलियन. फलंदाज तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना विशाल. बघा, विशाल गेल्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता विशालला, आणि या ठिकाणी बॅटिंग देखील करावी लागेल. विशाल यावेळेस आपण बघू शकता वाईट चेंडूची सांगता, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद, वाईट बॉल, खराब चेंडू. चांगला बॅटर आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. धावा देखील बनवल्या जातात, परंतु शेवटचा चेंडू इथे आला, डॉट. षटक संपलाय, चौथा. मैदानाच्या आतमध्ये धावा बनलेत. बासष्ट बनलेत. 63 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी, आणि नक्कीच पॅनल्टीचे देखील 2 ऍड केल्या जातील. 62 आणि 2 64, म्हणजेच मॅच जिंकण्यासाठी बडवायचे 65 धावा.
हॅलो, बघा इथे 2 रनाची जी पॅनल्टी होती ती कॅन्सल करण्यात आले. समोरच्या टीमने 2 धावा कमी केले. म्हणजेच बघा कडाव संघ कुठेतरी सध्या तरी तुम्ही बघू शकता कडाव संघाला इन ॲक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण बघितल्या, परंतु ते आले आणि त्यांनी सांगितलं देखील की 2 धावा ज्या पॅनल्टीच्या ॲड आहेत ते कमी करा. म्हणजेच इथे स्कोर तुम्ही बघू शकता 62 आणि धावसंख्या जिंकण्यासाठी बढवायचे 63. म्हणजे बघा कदाचित कडाव संघाचा प्रेम देखील असू शकतो तळपे वडवली टीमवर आणि कदाचित मैत्रीपूर्ण लढत ही पाहतोय की काय, कारण 2 धावा पॅनल्टी असून देखील ती पॅनल्टी घेतली नाहीये. म्हणजेच चांगले विचार देखील आपण पाहतोय. गुड थिंकिंग ना गुड मॅच. खरं तर तुम्ही पाहू शकाल कडाव अंडर-25. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच पूर्व. चला वडवली टीमचा एखादा खेळाडू या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सागर आणि त्याच्या साथीला शुभम. 62 टार्गेट आहे, 63 बनवायचे. बॉल शिल्लक आहे 24. 63 धावसंख्येची गरज आहे. विकेटला एक. बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्या तर 1100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा कॅश प्राइज भरपूर आहे, परंतु मिळवण्याचं काम सूरज पवार, केतन दुगड, सुदर्शन गंगावणे या 3 व्यक्तींच्या माध्यमातून 1100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 2 विकेटला 2100 आणि लगोपाठ 3 विकेट घेतले तर 1100. अजून वाढू का? हरकत नाही. जोपर्यंत तुमच्या 2 व्हीलर मध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत मी देखील कमी सांगत नाहीये. यस 2 विकेटला 2100 आणि 3ला 2500. बघा कदाचित आपण देखील या ठिकाणी या म्हणजे झालं, नाहीतर आमच्या खिशात नाही नाना आणि वाचतील नाहीतर गाणे. हरकत नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये तुम्ही बघू शकता. सागर आणि शुभम मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नीतू माळी. यस हॅलो हॅलो. यस पहिला बॉल वाईट जरूर आलाय. कडाव अंडर-25 खेळत असताना पहिला गोलंदाज नीतू माळीला तुम्ही बघू शकता. ISPL मध्ये याच खेळाडूची खरं तर निवड देखील झाली होती आणि तो मॅचेस देखील खेळला. म्हणजे ही ओळख आहे, हा इतिहास आहे. नीतू माळीचा इतिहास फार मोठा आहे मित्रांनो. खरं तर 6 बॉलमध्ये 1 धाव देखील करू दिली नव्हती बदलापूर या ठिकाणी. ती देखील मॅच भरपूर चांगली पाहिली होती. इथे फटका जबरदस्त राहिला आणि इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि इथं ओ युटी गॉन फलंदाज बाद. गोल्डन डक शिकार फलंदाज तुम्ही बघू शकता. सागर लदगे back to the pavilion.
चला मॅचला स्पीडअप करा. नीतू माळी गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकता. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन निनादला बघू शकता. निनाद एक चांगला खेळाडू आहे. इथे जरूर आपण बघतोय डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतोय. थोडासा टार्गेट मोठा आहे. चला बेकरे टीमचा कॅप्टन आणि मोहपाडा टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी. निनाद सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही बघू शकता. लेफ्ट हँड बॅट्समन जरूर आहे. दाबा देखील बनल्या जातील. फुल टॉच यावेळेस कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय निनादच्या बॅट मधून. पहिला चौकार. तिथून निनाद आला. निनादच्या बॅट मधून आपण पहिला चौकार जरूर या ठिकाणी बघितला आणि एक्स्ट्रा कव्हरला प्रतिम स्ट्रोक खरं तर पाहायला मिळाला. यावेळेस देखील खोदून काढलाय बॉलला. लॉंग द कार्पेटचा फटका शॉट मिड ऑनला जरूर पाहतो. एक बनले दुसरीचा प्रयत्न नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईकवर फलंदाज तुम्ही पाहू शकाल शुभम नीतूच्या विरोधात खेळण्यासाठी जरूर तयार झालाय फलंदाज शुभमला तुम्ही पाहू शकाल. सलामीचा बॅटर जरूर आहे आणि इथे धावा बडवाव्या लागतील. थोडा टार्गेट मोठा जरूर पाहायला मिळतोय. 63 बडवायचे आहेत. 63 बडवायचे आहेत. बनवल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये देखील पाहणं गरजेचं आहे. पुढे शकता नीतू बॉलिंग ट्रॅकवर. ओहो जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. डॉट चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. बघा यंगस्टार जरूर आहे नीतू, परंतु मॅच देखील भरपूर चांगली खेळले जातात. त्याच्या माध्यमातून एक शांत खेळाडू म्हणून त्यांची सातत्याने गणना केली जाते आणि आज देखील या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतोय. बघा हा देखील आलाय डॉट बॉल. मी का खेळलो होतो ISPL त्याचा एकमेव जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज नीतूला तुम्ही बघू शकता. इथे बॉल आलाय डॉट. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 धावा. 7 धावा जरूर आपण बघतोय. थोडासा टार्गेट देखील कठीण आहे. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावा बडवायचे 56. 56 धावा. 18 बॉल मध्ये 56 धाव संख्येची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅट देण्यासाठी दाखल झालाय. हरकत नाही, परंतु चेहऱ्यावर स्माइल देखील भरपूर आहे. कारण त्यांना देखील माहित आहे की 63 बनवायचे आणि ते आम्ही प्रयत्न देखील करू. असं म्हटलं जातं ना की आयुष्यात तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना तुम्ही कष्ट आणि मेहनत करा. नक्कीच एक दिवस तुम्ही विजयाचा झेंडा देखील उंचावू शकाल. इथे प्रयत्न चालू आहे. फलंदाजा नक्कीच अपील तर झाली होती, परंतु त्या ठिकाणी जरूर आपण बघतोय अपील मध्ये उत्साह कमी होता आणि इथे आलाय डॉट बॉल. गोलंदाज तुम्ही बघू शकता गोलंदाजी ट्रॅकवर. पुढे एकदा जयेश हो स्विच हिटचा फटका फसलाय. बॅटची टॉपेज फलंदाज बाद. पाण्याचा जोर वाढू शकतो कदाचित, परंतु दीपक दादाने जे सामने आयोजित केलेत त्यासाठी पाऊस देखील येणार नाही असं वाटतंय. हो यावेळेस त्रिपलाची दांडी 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 गुल फलंदाज बाद.
भूषण रुपेश आणि शुभमला तुम्ही बघू शकता या ठिकाणी. चला मोपाडा टीमचा कॅप्टन आलाय का? हरकत नाही. चला त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी जा. बेकरी टीम आणि मोपाडा दरम्यान टॉस केला जाईल. दीपक आपण त्या ठिकाणी जा. टॉस केला जाईल. पहिली मॅच 3 षटकाची पाहायला मिळेल. हो यावेळेस आडव्या बॅटने फटका पाहायला मिळाला असता परंतु डॉट बॉल चांगली आहे. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर जयेश ऐंकर एक चांगला गोलंदाज आहे आणि इथे टॉस केला जातोय. सेकंड मॅच मधील पहिली मॅच, सेकंड राऊंड मधील पहिली मॅच या ठिकाणी आपण बघतोय. टॉस केला जातो. बाटची जरूर आहे. बाटला बर झाला होता चेंडू आणि तिथे एक धाव घेतली जाईल. बघा थोडासा हाय स्कोर जरूर आहे. बेकरे संघाने टॉस जिंकलाय आणि स्वीकारले बॅटिंग फर्स्ट. 3 षटकाची मॅच मोपाड्याला फिल्डिंगसाठी नक्कीच प्राचारण केलाय. इथे स्विच हिटचा फटका. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे मागच्या बाजूला. जबरदस्त स्ट्रोक. 4 रन. नो बॉल. आता येणारा बॉल असेल फ्री हिट. फलंदाजासाठी जरूर फ्री हिट होता परंतु आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलाय. दुसरं 2 षटक संपले. धाव फलक आपण बघतोय 13 धावा. बघा अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायचेत 50. 25 ची सरासरी ठेवावी लागेल प्रति षटका मागे. 50 धावसंख्या बनवायचेत. मॅच जिंकण्यासाठी बनवल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. बघा षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. असं म्हणतात ना की क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग देखील करावी लागेल. ती बॅटिंग होईल का? 50 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी आणि इथे पाहिलं जाईल. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही बघू शकता रुपेश आणि या ठिकाणी शुभमला आपण बघतोय. पहिला बॉल आलाय डॉट. चांगली बॉलिंग. गोलंदाज तुम्ही बघू शकता दर्शन गोलंदाजी ट्रॅकवर जरूर आलाय आणि चांगला बॉल या ठिकाणी पहिला बॉल आलाय डॉट. सेकंड मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. मोहपाडा आणि त्याला फाईट करेल टीम बेकरे. म्हणजेच दोन्ही चांगले संघ एकमेकांच्या विरोधात पहिली मॅच खेळण्यासाठी जरूर सज्ज होणार यात शंका नाहीये. ओहो यावेळेस मात्र अगदी परफेक्ट यार्कर होता. त्यावर देखील फलंदाजाकडे उत्तर नव्हतं आणि इथे आलाय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी आपण बघतोय. कडाव अंडर 25 संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना बॅटिंग करत असताना देखील 62 बनवल्या. 63चं टार्गेट होतं आणि तिथून यू टर्न दिला मॅचला. तिथून मॅच जबरदस्त राहिली. थोडासा खराब लाईन आहे आणि इथे फाईट चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. बघा धावा बडवायच्यात भरपूर आणि इथे 1-2 धावेने चालणार नाही. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. ही मॅच संपल्यानंतर लगेच फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. कारण तुम्ही बघू शकता आजचा अंतिम रात्र 1:18 जरूर आपण बघतोय आणि इथे टॅप केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवला जाईल आणि इथे चांगली बॉलिंग आपण या ठिकाणी बघतोय. हाय व्होल्टेज सामना जरूर आहे परंतु एक हाती किल्ला खरं तर सध्या तरी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. हो इथे लाईन चेक केली जाईल आणि की झालाय डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. हो यावेळेस मात्र थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवण्यात आलाय आणि ते आम्ही चेक करू. हे वाईड बॉल आहे.
चला एक धाव घेतली जाईल. पंच मॅचला स्पीडअप करा. नेक्स्ट बॉल इथे चेक केला, सॉरी नेक्स्ट बॉल देखील आपण बघू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन, स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तुम्ही बघू शकता शुभम. हो फटका फसलाय आणि इथे विकेट. फलंदाज बाद. शुभम बॅक टू द पवेलियन. थँक्यू. नक्कीच बघा या ठिकाणी आयोजक देखील उपस्थित आहे. स्वर्गीय नीराबाई नाना ठोंबरे स्मृती चषक 2026 प्रकाश झोतातील नाईटची स्पर्धा तुम्ही बघू शकता. 1 ते 4 मे पर्यंत ती स्पर्धा असेल. प्रथम बक्षीस असेल 1 लाख, सेकंड बक्षीस असेल 50,000, तृतीय बक्षीस असेल 25, 25, 25, 25 असे 6 बक्षीस पाहायला मिळतील. मैदान असेल शिवछत्रपती मैदान कलोते. या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाईल नाईटची. जर कुणाला एंट्री करायची असेल तर या ठिकाणी आयोजक देखील उपस्थित आहे, त्यांची भेट घेऊ शकता. वळूया मॅचकडे, जिथे बॉलिंग करणारी टीम खरं तर कडाव अंडर 25 ला तुम्ही बघू शकता. षटक क्रमांक 3 सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चांगली गोलंदाजी. इथे धाबा कुठेतरी रोखलेत. कुठेतरी धाबाचा जो पल्ला होता तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु येतो डॉट बॉल. इथे षटक संपलाय. तिसरं आणि शेवटची ओव्हर जी मात्र पाहायला मिळेल. भरपूर पाहिजेत. स्पीडअप घ्या. 6 बॉल आणि बडवायचे रास. 6 बॉल 47 ची गरज आहे. हो पहिलाच बॉल. इथे टॉप एज जरूर होती, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथे घेतली जाईल एक सिंगल धाव. बघा 19 तारीख सांगितली होती हवामान खात्याने आणि 29 तारखेचा नजराना देखील तुमच्या समोर दाखवला जातोय. 20 तारीख चालू झाले हरकत नाहीये, परंतु सुरुवात देखील करू शकतोय. कदाचित पावसाची हजेरी देखील लागू शकते, त्यासाठी थोडासा स्पीडअप करा. पहिला डॉट आलेला नक्कीच आणि सेकंड देखील डॉट. यावेळेस आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. नीतू चुकी होणार नाही. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन तुम्ही बघू शकता. नरेंद्रला देखील बघू शकता. षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण बघतोय. हो या ठिकाणी थोडासा लाईन खराब आहे. चेंडू आलाय वाईड. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. या मॅच मध्ये कमबॅक करत असताना कडाव अंडर 25 ला तुम्ही बघू शकता. नक्कीच मॅच पूर्णतः खुले झाले. 1 साइड तुम्ही बघू शकता. यावेळेस स्ट्रोक भरपूर चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय फलंदाजाच्या बॅट मधून. चौकार. आगमन झालंय जरूर. पहिल्या मॅच मध्ये त्यांना आपण बघितलं नव्हतं. आता विनायकला देखील तुम्ही बघू शकता. त्यासाठीच कदाचित मोपाडा टीमने प्रथम फिल्डिंग स्वीकारली असेल की काय, परंतु हरकत नाही. चांगली फाईट देखील दिली आणि मयूरची ती बॅटिंग, स्विच हिटचा तो फटका, षटकार, जबरदस्त मॅच झाली होती. वाकाच्या विरोधात ती मॅच आपण बघितली होती. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि इथे फटका भरपूर चांगला. चौकार आला. मॅच फिनिश झाले. इथे तुम्ही बघू शकता. जरूर मॅच संपले आणि इथे विजय संपादन केलाय टीम तुम्ही बघू शकता. कडाव अंडर 25 एक मैत्रीपूर्ण लढत जरूर बघितली. विश ऑल द बेस्ट टीम कडाव आणि हार्ड अँड टफ टीम तळपे वडवली. दोन्ही टीमला इथून देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. या मॅच मध्ये आपण एंट्री केल्याबद्दल तुमचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच